नमस्कार फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाचा रस्सा। तर चला प्रोसिजर पाहून घेऊया। कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरे, कढीपत्ता छान तडतडल्यानंतर खोबरं, लसूण, अद्रकची मी पेस्ट करून ठेवली होती ते देखील टाकून घेतलेली आहे। ते छान फ्राय करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, शेवग्याच्या शेंगा घ्यायचे आहेत। शेवग्याच्या शेंगा मी आधीच उकळून ठेवलेले होते। त्यामध्ये थोडंसं हळद, सांबार मसाला आणि थोडंसं काळं तिखट, आपल्या टेस्टनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। हे छान फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून ते शेवग्याच्या शेंगाला पूर्ण मसाला लागला पाहिजे। शेवग्याच्या शेंगाचं जे उरलेलं पाणी होतं, जे बॉईल केलेलं, तेच मी पाणी यूज केलेलं आहे। ते पाणी वेस्ट नाही करायचं। एक उकळी आल्यानंतर शेवग्याच्या शेंगा भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि आवडत असेल तर टाकू शकता किंवा स्किप देखील करू शकता। त्यामुळे भाजीला घट्टसरपणा येतो। पाहू शकता तुम्ही भाजीला किती छान कलर देखील आणि घट्टसरपणा आलेला आहे। शेवग्याच्या शेंगाची भाजी मी चपाती, कोशिंबीर आणि लिंबाच्या लोणच्यात एक सोबत शेअर केलेला आहे, सर्व केलेला आहे। माझी रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब करा।